हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण शिकत आहे इयत्ता 10वीच्या बोर्ड एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेलं इंग्लिश ग्रामर. आपण वन शॉट व्हिडिओ बनवून टाकत आहे. काल मी पार्ट ऑफ स्पीचवर व्हिडिओ टाकला होता. आपल्याला 7 दिवसामध्ये म्हणजे आपल्या इंग्लिशच्या पेपरसाठी 7 दिवस बाकी आहे. तर या 7 दिवसामध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण इंग्लिश ग्रामर कंप्लीट करायचं आहे. तुम्ही आजपर्यंत नसेल शिकले किंवा शिकले असेल, विसरले असेल, तर तुम्ही हे माझे रोज व्हिडिओ बघत चला. तुमचे 7 दिवसामध्ये मी पूर्णच्या पूर्ण तुमचं ग्रामर कंप्लीट करून देणार. बघा, काल आपण पार्ट ऑफ स्पीच शिकलो होतो. आता आज आपल्याला शिकायचं आहे टेन्स. आता टेन्स म्हणजे काय होते बघा. जर तुम्ही विसरले असेल किंवा टेन्समध्ये खूप सारं कन्फ्युजन असेल तर तुम्ही आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्ण तुमचं कन्फ्युजन क्लिअर होऊन जाणार. असं समजा की टेन्स हे जे आहे हे एक आबाजी आहे. कोण आहे? आबाजी आहे. आणि या आबाजीला 3 मुलं आहे. पहिल्या मुलाचं नाव आहे प्रेझेंट टेन्स, दुसऱ्याचं आहे पास्ट टेन्स आणि तिसऱ्याचं आहे फ्युचर टेन्स. मग आता या सर्वांना एकाला 4 मुलं आहे. एकाला 4 मुलं असे करून सर्वांचे 12 मुलं. तर सर्वांचे किती आहे? 12. म्हणजे एकूण टेन्स किती आहे? तर 12. बघा, लक्षात कसं ठेवायचं. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स या सर्वांच्या मुलांचे नावं कसे लक्षात ठेवायचे बघा. जसा पहिला जो मुलगा असतो तो खूप सिंपल असते. बघा, आपल्यावरून पण तुम्ही विचार करू शकता का, जर तुम्ही मोठे असेल तर मोठे मुलं कसे असते? सिंपल असते. याला दुसरं नाव आहे इंडेफिनेट. इंडेफिनेट म्हणा किंवा सिंपल म्हणा, दोन्ही म्हणलं तरी चालते. दुसरा मुलगा काही ना काही कामं करत राहते, म्हणून तो काही ना काही कंटिन्यूमध्ये कामं करत राहते. तर दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं कंटिन्यू. बघा, तुम्हाला सर्वीकडे कंटिन्यू दिसत असेल. आणि जो तिसरा मुलगा होता तो परफेक्ट होता. म्हणजे कोणतेही काम काय करायचं? परफेक्ट करायचं, म्हणून त्याचं नाव ठेवलं परफेक्ट. बघा, तुम्हाला तिन्हीकडे परफेक्ट दिसते. आणि जो चौथा होता तो परफेक्ट कंटिन्यू. सगळीकडे तुम्हाला परफेक्ट कंटिन्यू दिसत असेल, म्हणजे तो कामही करायचा आणि परफेक्ट करायचा. तर असे तुम्ही 12च्या 12 हे टेन्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. बस फक्त काय करायचं, आता सिंपल आहे तर तुम्ही पण विचार करा. आपलं नाव झाल्यावर आपण बाबाचं नाव लावतो, मग इथं पण बाबाचं नाव लावायचं. जसं सिंपल प्रेझेंट टेन्स झालं. इथं काय करायचं आहे? सिंपल पास्ट टेन्स. इथं काय करायचं आहे? सिंपल फ्युचर टेन्स. असंच करायचं आहे. कंटिन्यू प्रेझेंट कंटिन्यू टेन्स किंवा कंटिन्यू प्रेझेंट टेन्स म्हटलं तरी चालते. कंटिन्यू पास्ट टेन्स, कंटिन्यू फ्युचर टेन्स. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण डिटेल्समध्ये या टेन्स सर्वच्या सर्व मी एकदम सोपी भाषेमध्ये शिकवणार आहे. चला तर लक्ष द्या. आता सर्वात पहिला आपण बघू प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्समध्ये कोणता टेन्स? सिंपल प्रेझेंट टेन्स आपण शिकणार आहे. तर बघा, याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सर्वात पहिले येणार सब्जेक्ट, मग येणार V1, याला एस किंवा ES लागून राहणार आणि नंतर येणार ऑब्जेक्ट. तर लक्षात ठेवा, एस किंवा ES कोणाला लागते? जर तुम्हाला सेंटेन्समध्ये ही, शी आणि इट जर दिसलं तर यांच्या वर्बला यस किंवा ES लावायचा असतो. तर तुम्ही बरोबर लक्षात ठेवा. किंवा तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता का, जो बोलणारा, लक्षात घ्या. आता मी बोलत आहे तर बोलणाऱ्याला काय म्हणते? मी. आणि ऐकणारे कोण आहे? तुम्ही आहे. तर हे फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सनसाठी यस किंवा ES लागणार नाही. तर थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी काय लागणार? यस किंवा ES लागणार. तर हे लक्षात ठेवा. जसं बघा, एक सेंटेन्स आहे, मी आंबा खातो. तर मग कसं करायचं? आय ईट मँगो. इथं आय आला म्हणून इथं इटला यस किंवा ES लागलेलं नाही. पण जर तुम्ही खाली बघितले, तो आंबा खातो, तो म्हणजे ही आहे. आता सांगितलं मी ही आला तर यस किंवा ES लावायचं, म्हणून इथं कसं इटला काय लागलेला आहे? यस लागलेला आहे. मग कसं होणार? ही इट्स मँगो. तो आंबा खातो. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याची ओळख बघा कशी करायची. मराठीच्या शेवटी जर तुम्हाला त, तो, ती, ते हे जर शब्द दिसले तर काय म्हणायचं? हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि थर्ड पर्सन सिंग्युलरले काय लावायचं? यस किंवा ES लावायचं वर्बला. लक्षात ठेवा, कोणाला लावायचं? वर्बला यस किंवा ES लावायचं. तर हे अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. आता दुसरा टेन्स पाहू आपण, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. आता कंटिन्यू म्हणजे हमेशा लक्षात ठेवा चालू होते. काय होते? चालू. तर चालू वर्तमान काळ आपल्याला शिकायचं आहे. तर याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सर्वात पहिलं सब्जेक्ट येणार, मग ॲम, इज, आरपैकी एक येणार आणि V1
V1ला काय येणार, ING लागून राहणार आणि सर्वात शेवटी राहणार ऑब्जेक्ट राहणार. तर बघा आपण एक्झाम्पल पाहू. मी आंबा खात आहे. तर इथं क्रिया कशी आहे, चालू आहे. कशी आहे, चालू आहे. मग जर चालू क्रिया असेल तर काय येणार, ING येणार वर्बला. लक्षात ठेवा, वर्बला काय येणार, ING. मग कसं होणार, आय ॲम, नंतर काय येणार, सब्जेक्ट झाल्यावर, हे सब्जेक्ट आहे तर सब्जेक्ट झाल्यावर इज एम पैकी येणार तर ॲम येणार. आयला काय येणार, ॲम येणार. मग इटिंग मँगो, आय ॲम इटिंग मँगो, मी आंबा खात आहे. आता लक्षात ठेवा, जर आय आलं वाक्यामध्ये तर आयसोबत हमेशा ॲम येणार. लक्षात ठेवा. नंतर ही, शी आणि जर इट आलं तर यांना काय लागणार, यांना लागणार इज लागणार. आणि यू, वी जर आले तर यू, वी आणि दे यांना काय लागणार, आर लागणार. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचं बघा, ती खेळत आहे तर कसं होणार, मग शी इज प्लेइंग. ती खेळत आहे म्हणजे खेळण्याची क्रिया कशी आहे, चालू आहे. तर कसं करायचं, शी इज प्लेइंग. आणि जर तुम्हाला डिटेल्समध्ये हे टेन्स पूर्ण डिटेल्समध्ये शिकायचं असेल तर प्लेलिस्टमध्ये जा. तिथं स्पोकन इंग्लिशचा तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसणार. तिथे जाऊन तुम्ही हे सर्वच्या सर्व टेन्स डिटेल्समध्ये शिकवू शकता. पण सध्या तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त हा व्हिडिओ बघा आणि एक्झाममध्ये तुमचा टेन्सचा मार्क कुठेही जाणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो. आता याची ओळख कशी करायची बघा. मराठीमध्ये त आहे, त आहेत अशा प्रकारचे वाक्य येणार. मग काय येणार, इज एम आर आणि ING. तर वाक्याच्या शेवटी काय येणार, इज एम आर आणि ING येणार. म्हणजे V1 आणि त्याला काय लागून राहणार, ING लागून राहणार. तर अशी तुम्ही काय करा, ओळख ठेवा. आणि जर हे सर्व तुम्हाला लिहायचं नाही आहे, मी तुम्हाला सर्वात शेवटी चार्ट देणार आहे एक. तो चार्ट तुम्ही बरोबर लक्षात ठेवलं तरीही तुम्ही पूर्णच्या पूर्ण टेन्समध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. फक्त तो चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता तिसरा बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर काय आहे हे, परफेक्ट म्हणजे कोणतेही काम कसं राहते, परफेक्ट म्हणजे ऑलरेडी झालेलं, ऑलरेडी नाही म्हणजे ते काम कसं असते, परफेक्ट झालं असते. जसं बघा, याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सब्जेक्ट हॅव किंवा हॅज लागणार आणि V3 येणार. आता इथं कोणता येणार, V3 येणार आणि सर्वात शेवटी येणार ऑब्जेक्ट येणार. तर मग याचं एक्झाम्पल बघा, मी आंबा खाल्ला आहे. वाक्याच्या शेवटी काय येणार, आहे येणार. तर मी आंबा खाल्ला आहे म्हणजे खाण्याची क्रिया चालू आहे का, नाही. खाणार आहे का, नाही. तर कसं आहे, खाल्ला आहे म्हणजे क्रिया झालेली आहे. मग कसं करायचं, आय हॅव इटन मँगो. पुढचं बघा, ती घरी गेली आहे. तर कसं येणार, शी हॅज गॉन होम. इथं काय आलं, गॉन. इथं काय आलं, इटन. तर हे इटचं इटन आलं आणि गोचं काय आलं, गॉन आलं. तर हे तुम्ही V3 बरोबर लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला असेच वर्ब माहीत करून घ्यायचे असेल तर तुम्ही माझे शॉर्टचे व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त वर्बच टाकत असतो. ते वर्ब तुम्ही एकदा पाठ करून घ्या. कारण जर वर्ब माहीत राहिले तर तुम्हाला टेन्स काय, इंग्लिश बोलणे, लिहिणे, वाचणे सर्वच्या सर्व सोपी वाटणार. तर याची ओळख कशी करायची बघा. मराठीमध्ये जे वाक्य येते त्याच्या शेवटी काय ते ला आहे, ली आहे किंवा ले आहे असे शब्द तुम्हाला दिसणार. आणि इंग्लिशमध्ये काय दिसणार, हॅव किंवा हॅज दिसणार आणि V3 दिसणार. जर तुम्हाला हॅव, हॅज आणि V3 दिसले तर समजून जायचं काय प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. म्हणून तुम्हाला असेच टेन्स येत असते, तुम्हाला ते ओळखायचे असते. फक्त हे तुम्ही पाठ ठेवायचं आणि त्याच्याहून तुम्ही तो प्रश्न सोडवायचा. तुमचा 1 मार्क कुठेही जाणार नाही. एका मार्कासाठी येत असते टेन्स. 1 मार्क आपल्याला महत्त्वाचा आहे. चांगले पर्सेंटेज घ्यायचे असेल तर 1 मार्क आपल्याला महत्त्वाचा आहे. तो मार्क कुठेही जाऊ द्यायचा नाही. आता चौथा टेन्स शिकूया आपण, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. बघा, हे सहसा पेपरला येत नाही पण तरी पण तुम्ही लक्षात ठेवा. याचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट हॅव, हॅज, बीन, वी आणि त्याला ING. नंतर येणार सिन्स किंवा फॉर येणार आणि सर्वात शेवटी येणार ऑब्जेक्ट. तर हा फॉर्म्युला याचा लक्षात ठेवा. मराठीमध्ये उदाहरण पहा, मी 2 तासापासून आंबा खात आहे म्हणजे खाण्याची क्रिया कशी आहे, चालू आहे. किती तासापासून, तर 2 तासापासून. मग याचं इंग्रजीमध्ये कसं करायचं, आय हॅव बीन इटिंग मँगो फॉर 2 hours.
तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि याचं जे ओळख आहे ते कसं करायचं बघा. मराठीमध्ये जर पासून त आहे दिसलं तर समजायचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स आहे. आणि इंग्लिशमध्ये हॅव किंवा हॅज बीन प्लस ING आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला सिन्स किंवा फॉर आणि प्लस ऑब्जेक्ट असं जर दिसलं तर समजायचं ते प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आहे. तर अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकटमध्ये हा टेन्स लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपले जे 4 आहे प्रेझेंट टेन्स ते आपण 4 कंप्लीट केलेले आहे. आता आपण शिकूया पास्ट टेन्स. पास्ट टेन्समध्ये पहिला आहे सिम्पल पास्ट टेन्स. बघा जसं आपण शिकलो होतं आता सिम्पल प्रेझेंट टेन्स, त्याचा फॉर्म्युला कसा होता, सब्जेक्ट प्लस V1 आणि मग ऑब्जेक्ट होता. याच्यामध्ये काय फरक आला आहे, इथं V1च्या जागी V2 आलेलं आहे. बस फक्त इथं प्रेझेंटमध्ये सिम्पल प्रेझेंटमध्ये V1 होता, सिम्पल पास्टमध्ये V2 आहे. बाकी फॉर्म्युल्यामध्ये काही फरक आहे का, काही फरक नाही. जसं बघा मी आंबा खाल्ला तर मग इथं V2 लागणार. मग खाण्याला ईट म्हणतो तर मग ईटचा सेकंड फॉर्म काय होणार, एट होणार. मग कसं झालं, आय एट मँगो. ती घरी गेली. मग कसं होणार, शी वेंट होम. आता वेंट म्हणजे जाणे होते, जाण्याला गो म्हणते आणि गोचं सेकंड फॉर्म काय आहे तर वेंट आहे. मग काय होणार, शी वेंट होम. तर अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला, पास्टमधील सिम्पल पास्ट टेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. मग याची ओळख कशी होणार, तर याची ओळख आपण ठेवायची आहे. मराठीमध्ये बघा लाली येणार शेवटी, वाक्याच्या शेवटी मराठीमध्ये. जसं हे बघा घरी गेली, ली आलं, आंबा खाल्ला, शेवटी ला आलं. तर अशा प्रकारे लाली येणार आणि इंग्लिशमध्ये वर्बचा सेकंड फॉर्म येणार. तर तुम्ही अशा प्रकारे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसलं तर समजून जायचं हे पास्ट सिम्पल टेन्स आहे म्हणून. आणि मग तुम्ही ते पटकन या 4 पर्याय दिलेले असते, 4 पर्यायपैकी पटकन एक पर्याय निवडायचं, म्हणजे मार्क जाऊ द्यायचा नाही. एक मार्क आपल्याला महत्त्वाचा आहे. आता आपण शिकूया पास्ट कंटिन्यू टेन्स. पास्ट कंटिन्यू म्हणजे जुनी, म्हणजे जे घडून गेलेली घटना आहे त्याच्यामध्ये कोणती तरी क्रिया चालू होती हे आपल्याला सांगायचं आहे, तेव्हा पास्ट कंटिन्यू टेन्स आपण उपयोग करत असतो. याचा फॉर्म्युला काय, मग सब्जेक्ट आहे, वॉज वेअर आहे आणि ING आणि सर्वात शेवटी येणार ऑब्जेक्ट येणार. मग जसं आपल्याला म्हणायचं आहे मी आंबा खात होतो, म्हणजे पहिले कधीतरी खात होतो बा, तर तेच इंग्लिशमध्ये कसं लिहायचं, मग आय वॉज इटिंग मँगो. ती खेळत होती, मग कसं येणार, शी वॉज प्लेइंग. तर आता लक्षात ठेवा आय असो, ही, शी आणि इट हे जर तुम्हाला दिसले तर त्याच्यासोबत काय लावायचं, वॉज लावायचं. आणि यू, दे आणि जर तुम्हाला वी वाक्यामध्ये आलं तर त्याच्यासोबत वर लावायचं. काय लावायचं, वर लावायचं. हे तुम्ही बरोबर लक्षात ठेवा. मग याची ओळख कशी होणार, तर मराठीमध्ये त होता किंवा त होती. जसं इथं पहा खात होतो, त होतो आलं, खेळत होती, त होती आलं. तर असं जर आलं तर समजायचं का पास्ट कंटिन्यू टेन्स आहे. आणि इंग्लिशमध्ये वॉज वेअर प्लस V1 ING जर आलं तर समजून जायचं हे पास्ट कंटिन्यू टेन्स आहे. तर तुम्ही अशा प्रकारे याची ओळख ठेवू शकता. आता असंच पाहू 7वा टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स. मग याचा फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचं, सब्जेक्ट हॅड V1 आणि V3 आणि लास्टमध्ये येणार ऑब्जेक्ट. तर हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये हॅव हॅज आहे नाही, प्रेझेंटमध्ये हॅव हॅज होता त्याच्यामुळं आपल्याला माहीत पाहिजे हॅव हॅज कुठं लावायचा. पण इथे हॅड आहे, हॅडमध्ये काही प्रश्न नाही. आय, यू, दे, वी, शी, ही, इट किंवा राम, श्याम कोणतंही नाव असो त्याच्यासोबत काय लावायचं, हॅड लावायचं आहे. जसं मी आंबा खाल्ला होता, म्हणजे एक क्रिया जी आहे ते पास्टमध्ये काय झालेली आहे, परफेक्ट झालेली आहे, म्हणजे पूर्ण झालेली आहे पास्टमध्ये, तेव्हा या टेन्सचा उपयोग होतो. जसं मी आंबा खाल्ला होता, मग कसं होणार, आय हॅड इटन मँगो. तर अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे. मग याची ओळख कशी होणार, तर मराठीमध्ये काय दिसणार तुम्हाला, ला होता किंवा ली होती. जसं बघा इथं खाल्ला होता तर ला होता आलं, तर वाक्याच्या शेवटी हमेशा ला होता किंवा ली होती येणार. आणि इंग्लिशमध्ये हॅड प्लस V3 येणार. तर याच्यावरून तुम्ही ओळखू शकता का, जर हे तुम्हाला वाक्यामध्ये दिसले तर समजून जायचं का हे पास्ट परफेक्ट टेन्स आहे म्हणून. आपण बघूया पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. तर हे सुद्धा सहसा पेपरला येत नाही, तरी पण तुम्ही हे शिकून राहा, म्हणजे कदाचित जर आलं तरी
तुमच्या हातचा मार्क गेला पाहिजे नाही. तर याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट आहे हॅड बीन, V1ला ING आहे, त्याच्यानंतर येणार सिन्स किंवा फॉर आणि सर्वात शेवटी येणार ऑब्जेक्ट येणार. जसं बघा, मी आंबा खात होतो म्हणजे काही वेळापासून, म्हणजे ही क्रिया कशी होती, चालू होती, काही काळापासून ही क्रिया चालू होती. मी आंबा खात होतो, मग कसं होणार, आय हॅड बीन इटिंग मँगो. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. मग मराठीमध्ये पासून त होता येणार आणि इंग्लिशमध्ये हॅट प्लस बीन प्लस V1ले ING येणार. जर असं तुम्हाला दिसलं तर समजून जायचं हे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, पास्टचे पण पूर्णच्या पूर्ण 4ही टेन्स आपण शिकलेलं आहोत. आता फक्त आपलं एक टेन्स राहिला, ते म्हणजे फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्स शिकूया आपण. फ्युचर टेन्समध्ये सर्वात पहिला आहे सिम्पल फ्युचर टेन्स. मग याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 आणि सर्वात शेवटी येणार ऑब्जेक्ट. बघा, तुम्हाला शाळेमध्ये तुम्हाला शॉल वगैरे सांगितले असेल, म्हणजे विल किंवा शॉल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, शॉल हे नवीन ग्रामरनुसार बंद झालेलं आहे. नवीन जे इंग्रजी आलेली आहे त्याच्यामध्ये शॉल येत नाही, तर सर्व ठिकाणी आपण विलचाच उपयोग करत असतो. तर तुम्हाला शॉल लिहिलं तरी तुम्हाला बरोबरच येणार आणि जर तुम्ही विलसुद्धा लिहिलं तरीही बरोबरच येणार. तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. जसं आपल्याला फ्युचर टेन्स म्हणजे काय होते, एखादी घटना आपण फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये आपण करणार आहे किंवा ते भविष्यामध्ये घडणार आहे. तर अशा वेळी आपण फ्युचर टेन्सचा उपयोग करत असतो. जसं बघा, मी आंबा खाईल, आपली परीक्षा झाली की आपण म्हणतो ना, माझी परीक्षा झाल्यावर मी आंबा खाईल, आहे का नाही. म्हणजे भविष्यामध्ये कधीतरी आपण हे म्हणजे खाण्याची क्रिया घडणार आहे. तर अशा वेळी काय करायचं, आय विल ईट मँगो असं करायचं आहे. जर तुम्ही आय सोबत शॉल जर लावला, समजा असे केले तुम्ही, आय शॉल ईट मँगो, जर असे लिहिलं तरीही ते पण सुद्धा वाक्य बरोबर राहणार, चुकणार नाही. पण लक्षात ठेवा, शॉल बंद झालेलं आहे. आता तुम्ही शॉलचा उपयोग केला तरी चालते, पण आता स्पोकनमध्ये शॉलचा उपयोग होत नाही. तर हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. दुसरं वाक्य बघू आपण, ती घरी जाईल. तर ती घरी जाईल, तर मग कसं करायचं, शी विल गो होम. तर अशा प्रकारे आपल्याला फ्युचर टेन्ससुद्धा आपल्याला सिम्पलमधला लक्षात ठेवायचा आहे. मग याची ओळख कशी होणार, तर लक्षात ठेवा, ओळख मराठीमध्ये येणार इन, इल किंवा तील. तर हे मराठीमधलं आहे, तुम्ही बरोबर लक्षात ठेवा. आणि इंग्लिशमध्ये हमेशा विल येणार किंवा शॉल येणार. विल आलं तरी समजून जायचं सिम्पल फ्युचर टेन्स आहे आणि शॉल आलं तरी समजून जायचं काही सिम्पल फ्युचर टेन्स आहे म्हणून. आता बघूया आपण फ्युचर कंटिन्यू टेन्स, म्हणजे एखादी क्रिया भविष्यामध्ये घडत असेल बा, समजलं, एखादी क्रिया भविष्यामध्ये काय होणार, घडत असेल, तेव्हा आपण फ्युचर कंटिन्यू टेन्सचा उपयोग करत असतो. याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट विल बी, विल झाल्यावर काय येणार, बी येणार, मग V1ला ING येणार आणि सर्वात शेवटी येणार ऑब्जेक्ट येणार. जसं पहा, मी आंबा खात असेन, मग काय होणार याचं, आय विल बी इटिंग मँगो. तर याची ओळख कशी ठेवायचं, लास्टमध्ये हमेशा मराठीमध्ये काय ते त असेल. जसं येतं बघा, खात असेन, त असेन आलं आणि इंग्लिशमध्ये विल बी प्लस ING जर आलं तर समजून जायचं हे फ्युचर कंटिन्यू टेन्स आहे म्हणून. नंतर बघूया आपण फ्युचर परफेक्ट टेन्स, म्हणजे एखादी क्रिया भविष्यामध्ये झालेली असेल, समजलं, भविष्यामध्ये झालेली असेल, अशा वेळी आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा उपयोग करत असतो. याचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट विल प्लस हॅव आणि V3, म्हणजे वर्ब कोणता येणार, तिसरा येणार आणि सर्वात शेवटी येणार ऑब्जेक्ट येणार. जसं बघा, मी आंबा खाल्लेला असेल, म्हणजे क्रिया काय आहे, झालेली असेल, तर कसं करायचं, आय विल हॅव इटन मँगो, म्हणजे क्रिया झालेली आहे. मग मराठीमध्ये काय येणार, ला असेल किंवा ली असेल, असं मराठीमध्ये येणार. जसं खाल्लेला असेल, ऐका ना, आलं ना, ला असेल. आणि इंग्लिशमध्ये विल हॅव प्लस V3 जर दिसलं तर समजून जायचं काय, परफेक्ट, तर समजून जायचं फ्युचर परफेक्ट टेन्स आहे म्हणून. आणि तुम्हाला पर्याय असते, त्या पर्यायामध्ये हे तुम्ही जे मी देत आहे ना खाली ओळख, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही पर्यायामधून एक पर्याय निवडून योग्य प्रकारे तुम्ही उत्तर बरोबर आणू शकता. आणि लास्टमध्ये आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स. तर याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, सब्जेक्ट विल हॅव बीन V1
अशा प्रकारे आणि शेवटी येणार ऑब्जेक्ट येणार. तर असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जसं बघा, मी आंबा खात असलेलो असेन, हे तुम्हाला पेपरमध्ये बिलकुलच येणार नाही. तरी पण आपल्याला काय करायचं आहे हे शिकायचं आहे. जसं बघा, मी आंबा खात असलेलो असेन. आता मग याचं कसं करायचं, आय विल हॅव बीन इटिंग मँगो. तर याची ओळख कशी करायची, पासून त असेल असं येणार. म्हणजे इंग्लिशमध्ये विल हॅव बीन प्लस ING आलं तर तुम्हाला समजायचं आहे की हे फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स आहे. तर अशा प्रकारे आपण 12च्या 12 हे टेन्स शिकलेलो आहे. मला असं आहे का तुम्हाला हे सर्वच्या सर्व समजलं असेल. चला, तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे हे सर्व टेन्सचा मी एक चार्ट बनवलेला आहे. तो जर चार्ट तुम्ही समजला तर तुम्हाला टेन्समध्ये बिलकुलही अडचण येणार नाही. तर हा आहे तुमचा चार्ट आहे. हा चार्ट तुम्ही बरोबर लक्षात ठेवा. 3 टेन्स आहे. कोणते कोणते 3 टेन्स आहे, तर एक आहे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. नंतर इकडे आहे इंडेफिनेट म्हणजे होते सिम्पल होते. लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वात पहिलं सांगितलं होतं सिम्पल म्हणा किंवा इंडेफिनेट म्हणा दोन्हीसारखं, मग कंटिन्यू, मग परफेक्ट आणि मग परफेक्ट कंटिन्यू. मग प्रेझेंटचं काय आहे सिम्पलचा फॉर्म्युला, तुम्हाला तो, ते, ती, त्यो येणार आणि निगेटिव्हमध्ये डू डज येणार. नंतर कंटिन्यूमध्ये इज एम आर येणार, V1 येणार, ING येणार. परफेक्टमध्ये हॅव हॅज येणार आणि V3 येणार. आणि परफेक्ट कंटिन्यूमध्ये हॅव हॅज बीन आणि V1ला ING येणार. पास्टमध्ये बघा, पास्टमधला फॉर्म्युला सोपीच आहे, सब्जेक्ट V2 आणि ऑब्जेक्ट येणार. आणि जर निगेटिव्ह आलं तर निगेटिव्हमध्ये डीड येणार. इथं निगेटिव्हमध्ये डू डज येणार आणि इथे निगेटिव्हमध्ये डीड येणार. तर लक्षात ठेवा. नंतर वॉज वेअर प्लस V1 आणि ING. नंतर हॅड प्लस V3 परफेक्टमध्ये. परफेक्ट कंटिन्यूमध्ये हॅड आणि बीन प्लस V1 आणि ING. आणि हे मराठीमध्ये पण दिलेलं आहे. मराठीमध्ये कसं ओळखायचं ते तुम्ही वाचून घ्या. नंतर फ्युचरमध्ये गागी गे येते मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये शॉल विल प्लस V1. आता शॉल तर बंद झालेला आहे, शॉल लक्षात नाही ठेवला तरी चालते. विल लक्षात ठेवा आणि V1. आणि मग कंटिन्यूमध्ये काय येणार, विल प्लस बी प्लस V1 आणि ING. आणि हे झालं कंटिन्यूचं. आणि परफेक्टमध्ये कोणतं येणार, तर हॅड बीन V1 ING. आणि परफेक्ट कंटिन्यूमध्ये काय येणार, शॉल विल हॅव आणि V3. तर अशा प्रकारचा हा चार्ट आहे. हा चार्ट तुम्ही आपल्या भीतीवर लिहून घ्या किंवा तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. जर हा चार्ट तुम्ही पाठ केला तरीही तुम्हाला इंग्लिशच्या टेन्समध्ये परफेक्ट म्हणजे पूर्णच्या पूर्ण मार्क मिळणार. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले मित्र, मैत्रीण, भाऊ बहिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना पण काय झालेलं आहे, त्यांनी पण फेल झाले पाहिजे नाही, त्यांनासुद्धा चांगले मार्क भेटून ते पण आपले मित्र मैत्रिणी इंग्लिशमध्ये पास झाले पाहिजे. तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करा.